हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी आहे. आजचाही व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तरच लाईक करा. चला म्हटलं सुरुवात जी आहे ती व्हिडिओची फुलांपासून करूया. थोडंसं पॉझिटिव्ह होतं. पॉझिटिव्ह झालं की एक मनाला म्हणतात ना की बरं वाटतं. ज्यावेळेला आपण समोर जे बघतो त्याच्यावरती आपलं रिॲक्शन असतं. त्याच पद्धतीने आज छान अशी फ्रेश फुलं जी नवीन जुनी सगळी आहेत, जी काय आलेली आहेत सध्या. आता ही काही तोडलेली नाही आहेत, कारण आता गुरुवार आणि शुक्रवार आहे. ह्या 2 दिवसात खरी जास्त गरज असते फुलांची, कारण गुरुवारचं असतं आपलं स्वामींचं, पण शुक्रवारची जी पूजा असते वैभवलक्ष्मीची, मग त्याच्यामध्ये लाल गुलाब वगैरे लागतं, म्हणून ही तशीच ठेवलेली आहेत. आता 2 दिवस जरी पुढं गेली तर ते अजून जास्त उमलतात, म्हणजे कळ्या अशा पूर्ण पसरट होतात. असोच चला मी थोडंसं आता किट्टो काय मंत्र स्तोत्र करते, शेअर करते. मानं शरच्चंद्रभालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावरमायं सुपद्मासहायं भजेहं सदाम्भोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं असच्चारुवक्त्रं भजेहं रमाकण्ठहारं श्रुतिव्रातसारं जलान्तर्विहारं धराभारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेहं जराजन्महीनं परानन्दहीनं समाधानलीनं सदैवानवीनं जगज्जन्महेतुं सुरानीककेतुं त्रिलोकैकसेतुं भजेहं कृतामायगानं खगादेशयानं विमुक्तिर्निदानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगद्वक्षमूलं निरस्तार्थशूलं भजेहं समस्तामरेशं द्विरेपाभकेशं जगद्बिम्बलेशं हृदाकाशदेशं सदा दिव्यदेहं विमुक्ताखिलेयं कनिष्ठं सदा युद्धधीरं महावीरवीरम्. आता माझ्या ते लक्षात आलं की म्हटलं चला तुम्हाला हे शेअर करणं गरजेचं आहे, कारण मी काही चुका केलेल्या आहेत. त्या चुका तुम्ही करू नये, किंवा तुमच्याकडे होत असतील तर तुम्हाला मी थोडंसं अलर्ट करते. जेव्हा मी गुरुचरित्र पारायण वगैरे वाचलं, भले ते मराठीतून होतं, काय तुमचं काय आधी जाऊ तुम्ही आंघोळ करायला, तर भले ते म्हणजे मराठीतून होतं, पण त्याच्यामध्ये काही असे अध्याय पण आहेत ना ज्याच्यामध्ये पूर्णपणे स्तोत्र मंत्र आहेत. त्यावेळेला ते उच्चार जे असतात ना, सांस्कृतिक शब्द जे येतात ते त्याच्यामध्ये असतात, म्हणजे असतात, थोडे का होईना आहेत. ज्यांनी गुरुचरित्र वाचले त्यांना माहित आहे. भले तुम्ही हे दिंडोरीचं वाचा, कुठलेही वाचा, त्याच्यामध्ये येतात. आणि मी तर वाचलेलो होतं, तो मेन ग्रंथ वाचलेला होता गुरुचरित्र, जो आता बरेच जण म्हणतात वाचू नये, पण मी वाचलेलं होतं. या घराचं बांधकाम करायच्या आधी वाचलेलं होतं. मी ते केलं होतं, ते या घरासाठीच केलं होतं की बाबा घराचं बांधकाम आता सुरू होणार आहे, निर्विघ्न पार पडू द्या, कुठल्याही अडचणी न येता. माझ्याकडून चुका भरपूर झाल्या पारायणामध्ये. त्या चुका म्हणजे काय, माझं उच्चार व्यवस्थित आलेलं नाही. ना जाता येता कधी जर ऐकलं तर ती मला येऊन म्हणायची, मम्मी तू हा उच्चार वेगळा करते, चुकीचा करते. मग त्याच्यानंतर मी म्हणजे आपलं दिंडोरीचं आणलं, तर त्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये पण ते उच्चार थोडे थोडे आहेत. असे खूप सारी स्तोत्र आहेत, किंवा आपण जे पठण करतो त्याच्यामध्ये उच्चार खूप येतात संस्कृत. तर मग हिला मी वाचताना, ही सकाळी वाचताना तुम्हाला शेअर का केलं, कारण ती उच्चार कशी करते हे कळावं. तर बघा आता मला सांग, आता हे बघ, ल आले, ल वरती टिंब आले, कोणतंही अक्षर येऊ दे त्याच्यावरती जेव्हा टिंब येते तर त्याला काय उच्चार करायचा? आता आपल्या मराठीत त्याला न घेतात, स्वानंद, न वर टिंब असल्यावर न असं करतो, न करतो. खरं संस्कृत मध्ये न नाही करायचं, त्याचं म करायचं. आता ह्यो कुठलं जगज्जाल पालम, लम करायचं, लन नाही करायचं. आम्ही ल म्हणले, म्हणजे मी सुद्धा ल म्हणत होते, तिथं म लावायचं. काय काय जणांना ते माहित नसलं की ते स्किप करतात. खरं त्याचा काय अर्थ काय होतोय, जगज्जाल पालम म्हणजे काय, तर जगत मध्ये जे जाळ आहे, जाळीगत ही जे जगत आहे त्याचा पालन करणारा, असा त्याचा अर्थ होतोय. जर तुम्ही एखादा शब्द सुद्धा कट केला असं संस्कृतमध्ये तर पूर्णचा अर्थ बदलतो. जर मी म्हणलं जगज्जाल पालम म्हणजे काय, त्याला काय अर्थ लागत नाही. मग ते जे छोटे छोटे टिंब सुद्धा आहेत की नाही, त्याला अनुस्वार म्हणतात, त्याचा सुद्धा मान आहे. मग ते
अनुस्वार असेल तर म म्हणायचं, पाय मोडला असेल तर त्याला लगेच कट करायचं किंवा म्हणजे थोडा उशीर म्हणायचं. आता आपले जे शब्द बनतात व्यंजन वगैरे ते स्वरांसोबत मिळून बनतात, खरं त्यांचा मूळ रूप पाय मोडलेला असतोय. जसं ड्र येतं ना पाय मोडलेलं, तर त्याला तुम्ही काय म्हणता? आता तुला मी शब्द ह्याच्यावरून सांगते. इथं ड्र कुठे आहे? पाय मोडलेलं मला गोंधळ व्हायचा त्यावेळेला. पाय मोडलेला ड आणि त्याच्या पुढे जर टिंबा असेल, 2 टिंबा, 2 नाही एक टिंब खालती असतो, तर ह्याला पण न असं म्हणतात, नाकातून काढायचं. हे बघा, हे ड्र नाहीये ते, न म्हणायचं. वाङ्मय म्हणतो की नाही आपण, त्याच्यातला तो शब्द आहे. बर, आता इथे एक शब्द आलेला बघा, ह्याचं मला गोंधळ उडायचा. हा बघा, हा बघ, विसर्ग फक्त ह वापरायचं विसर्गला. आपण इथं पण तेच करतोय. म्हणजे आता हे मुनेंद्रे आम्ही मुनेंद्रे म्हणणार, तुम्ही काय म्हणताय? ह लावायचं म्हणायचं असतं. हय तर ते उच्च आपण म्हणजे फास्ट मध्ये बोलताना कसं आता गदा राग राग मुनिंद्रय सुगीत असं म्हणतोय आम्ही. करत जर सेपरेटली म्हणायला गेली मुनिंद्रय है. बर, आता पुढे जर विसर्ग लागला असेल त्याच्या अगोदर काय असेल त्याच्यावरनं त्याचा शब्द ठरते. त्रम मध्ये पण बघ, मला असं पाय मोडला असेल तर तो पटकन कट मारायचा शब्द. कसा कट मारायचं म्हणजे काय? आपण आता फक्त साधं म असतं तर मी कसं म्हणलं असतं स्तोत्रम, खरं पाय मोडलेला असेल स्तोत्रम. कळतं का डिफरन्स? त्यानुसार ते डिफरन्स बदलत जातो. मग ते स्तोत्रमचा वेगळा अर्थ असतो आणि स्तोत्रमचा वेगळा अर्थ असतो. बर, ज्यावेळेला 2 पुढे टिंबा येतील त्यावेळेला 2 पुढे टिंबा म्हणजे त्याचा विसर्ग, 2 पुढे टिंबा म्हणजे विसर्ग. मग त्याच्या अगोदरच्या शब्दाला काय लागलंय, कुठले साईन लागले त्यानुसार त्याचा उच्चार. 2 टिंबा म्हणजे त्याचं उच्चारण ह मध्ये. खरं त्याला ह हा ही हु असं कसं म्हणायचं ते त्याच्या पुढच्या शब्दावर ठरतं, त्याच्या अगोदरच्या. जे मला असं अवघड वाटायचं ना, आता एखादा शब्द अचानक आला तर आपण काय तिला मधनं विचारू शकत नाही, तर मी ना आता इथं कसं लिहिलेलं आहे ना, असं लिहून त्याला काय म्हणायचं असं पुढं लिहून घ्यायची आणि मग ते उच्चार करत होते. कधी मला माहित झालं ना, तोपर्यंत माझं झालं तर सगळं म्हणतात ना की 10% फक्त ग्रंथ राहिलेला होता. सांगणं आज तुम्हाला एवढंच होतं विषय निघाला म्हणून, की आपण सेवा करतो, सगळं करतो, पण जेव्हा आपण ग्रंथ आणि काही असे ग्रंथ आहेत जे वाचताना आहे ना आपल्याकडून न कळत चुका, आता माझ्याकडून न कळत चुका झाल्या, माझं काही प्रॉब्लेम झालेला नाही, पण तुमच्याकडून पण होत असतील तर थोडंसं तुम्हाला माहिती करून देण्यासाठी सांगितलं की बाबा अशाही गोष्टी आहेत. आणि खरंच अशा वेळेला वाटतं की संस्कृत आलेलं बरं, शिकलेलं बरं, शिक्षण महत्वाचं आहे. कारण मला आता इंग्लिशमध्ये काही ईमेल येतात, काय येतात, भरपूर साऱ्या गोष्टी येतात ना, थोडं समजतं. साहजिक आहे, माझे 12वी झाले, थोडं समजतं, पण काही अशा गोष्टी असतात ना की ते मला यांना दाखवावे लागतात की बाबा हे प्रॉपर मला सांगा. लॉकडाऊन लागलेलं होतं तेव्हा जॅपनीज, फ्रेंच ह्याच्यातून शिकले, ते कशातून? ऍपमधून. बट बेसिकच्या गोष्टी आहेत की तुम्ही कसं आहात, जेवण वगैरे ते बोलता येतं. जॅपनीज मध्ये बोल बघ, आता लय दिवस झालं, लय मावशाने ऐकलेलं नाही, मी पण ऐकलेलं. सवय म्हणजे काय तर मी मधनं बंदच केलं नाही, आलो असू दे, पण मला थोडंसं दाखव. आणि त्यावेळेला ज्या मावशाने ते व्हिडिओ पाहिलेले आहेत, ती शिकत होती तेव्हाचे, तर त्यांना कळेल. जॅपनीज मध्ये बोल. कोन्निचिवा, प्रांजल सान, दोजे योरोशिकू. अगं पण त्याचा अर्थ सांगा मला. दोजे योरोशिकू, माता आशिता म्हणजे माता आशिता, माता आशिता. कोन्निचिवा म्हणजे हॅलो, प्रांजल सान म्हणजे आय एम प्रांजल, दोजे योरोशिकू म्हणजे नाईस टू मीट यू, आणि माता आशिता म्हणजे काहीतरी वेगळंच होतं, मला तेवढे शब्द आठवतात. मग पाण्याला काय म्हणतात? पाण्याला काय म्हणतात? मिजू. भाताला गोहान. आणि मला तुमची जीभ कशावर वळते त्याच्यावर असते ते. आपली मराठी भाषा सहजासहजी कोणाला जास्त येत नाही बाहेरच्यांना. मराठीपेक्षा संस्कृत का बाहेरच्यांना अवघड जातं, तर संस्कृत मध्ये हे लय हलवायला लागते, लगेच वळवायला लागते, लगेच वळवायला लागते. आणि जर ती वळली नाही तर अर्थ बदलतोय आणि सगळंच म्हणजे फिसकटते. बाकीच्या भाषेमध्ये तसं नाही, ती फक्त ओठांवर असतात. म्हणजे आता मी जे बोललो ते सगळं ओठांवर आहे, सगळ्या भाषा बघितल्या तर. मग खरं मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, इंडियन भाषा आहेत का नाही, त्या सगळ्या जिभेवर. आणि हो, आता तिने जीभ बाहेर काढली म्हणून सध्या तिची जीभ काळे.
अखंड काळ्या जिबीची पोरगी आहे. मला नॉर्मल वाटत होतं, खरं नंतर सगळेजण विचारायला लागले तुझी जीभ काळ्या जीभ काळ्या. मग नंतर कळालं की माझी जीभ काळ्या. बघा पूर्ण काळी जीभ आहे. तुम्हाला जवळून दाखवल्यानंतर म्हणजे असली कसली ही जीभ आहे. हा फरक दिसला. कर कर. हा फरक दिसत आहे. ते निळं काळं दिसतंय, हे लाल दिसतंय आणि ते भरपूर काळे. माझी पण जीभ काळे आहे, शेंड्याला काळे आहे बरं का माझी पण जीभ थोडी. नाही काळ्या जिभेच्या माणसाचं असं तसं. तुला काय वाटतं? पण काय मग असं म्हणल्यानंतर मी काय काय मागितलं असतं, काय काय मिळालं असतं, कुणाचं काय काय झालं असतं, कुणाचं काय काय झालं. मग काय. आमच्या दोघी मायलेकींच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या जरूर सांगा. आणि थोडं काय होईना तुम्हाला काहीतरी यातून एक वेगळं पण मिळालं असेल, शिकायला मिळालं असेल किंवा माहिती मिळाली असेल तरी पण सांगेन की जरूर कमेंट करून सांगा. तर बघा आईनं जी आणलेली केळं होती ना लगेच पिकले. याला कार्पेट लावलं जातं. हे काही नॅचरल पिकलेली नाहीत. नॅचरल झाडावरती पिकलेली असतात, त्याला वेळ लागतो. आणि हे असं उतराय आलं की उतरलं जातं आणि त्याला कार्पेट लावलं जातं. मुळात ते आता कमेंट येतील की बाबा तसं नाही करायचं, धोक्याचंच आहे असं तसं, पण ते आता लावतात. आमचे आजोबा होते तेव्हापासून आता उलट ते कार्पेट लावून हे करतात. माझ्या आजोबांनी पूर्ण नॅचरल पद्धतीने केळी ज्या आहेत त्या विकलेल्या आहेत. म्हणजे कसं की आता काढून आणल्यानंतर थोडंसं उन्हात ठेवायचं, तो चीक आहे ना तो वाळेपर्यंत, त्याला चीक असतो ना पुढं. त्याच्यानंतर एका कोपऱ्यात आहे ना त्या पालत्याशा ढिगावर ढिग ठेवायचं. एक पोतं जे असतं ना ज्याला भटार म्हणतो आपण, दादा खातात ते भटार नाही, ते पाव, त्याला आम्ही भटार म्हणतो. आणि पोत्याला सुद्धा गावाकडे भटार म्हणलं जातं. तर ते त्याच्यावरती 2-3 अंतरली जायची, म्हणजे झाकलं जायचं कवर. आणि शेण असतं ना आपलं, कशाचंही असू दे, गाईचं असू दे, कशा शेण जे आहे ते शेणानं पूर्ण ते म्हणजे सारवून घेतलं जायचं. ज्या वेळेला प्रॉपर 7-8 दिवस ते आता जुन्या लोकांना माहीत असायचं. आणि मग ती केळी पिकवली जायची. ती चांगल्या ओरिजिनल नॅचरल पद्धतीने पिकवलेली केळी म्हणायचं. आता हे समोर काय आहे तुम्हाला दाखवते बघा. वांगं वरनं दिसतंय चांगलं, पण आतनं सगळ्या बिया काळ्या मट्ट झालेल्या होत्या. आणि विचार केला की भलेही किडकं नाही आहे, पण हे खाण्यात काय अर्थच नाही आहे. बहुतेक त्या बी पुढं गेलेल्या असाव्या. म्हणजे जे वांगी वरून दिसतात बघा दिसायला, पण आतमध्ये ना ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने बघतो ना तर ते निबर व्हायला लागलेले असतात. आणि त्यावेळेला ते बहुतेक तसा कलर टाकतात. तुम्हाला नाही वेगळं काय माहीत असेल तर जरूर सांगा. मी 5 मिनिटं विचार करत होते की असं कसं झालं, असली कसली वांगी, कारण ही आत्ता नवीन आणलेली वांगी होती, जुनी वांगी नाही आहेत. आणि काही वांगी एकदम मोठी मोठी असतात पण एकदम कवळी असतात. आणि काही वांगी बघा दिसायला कशी दिसतात ना आतनं कसं असतं. असं ते काढून मी टाकून दिलं. आणि आज 2 भाज्या करणार होते, म्हटलं आता चला एकच लपतप सिंगल करून घेऊया. पीठ मळून घेतलेलं. आणि कालच तुमचे दादा म्हणले ना की मला साधं जेवण, मी साध्या जेवणाला प्राधान्य देतो. खरंच वैताग आणतात कधी कधी की बाबा मसाला का घालते तू, जास्तच ग्रेव्ही बनवते, त्याच्यापेक्षा मला आमटी बनव. माझं एवढं पंचायत होऊन जाते ना, कारण का त्यांच्या डब्याला आमटी चालेल, त्या पोरांच्या डब्यांचं काय करायचं. त्यांना तर रेग्युलर आमटी नाही देऊ शकत. त्यामुळे कधी कधी ते म्हणतात की माझ्यासाठी थोडं का होईना आमटीचं बनव, सुकं बनवायचं एक बनवण्याचं 4 बनव, खरं माझ्यापुरतं आमटीचं बनव. म्हणून आज सगळ्यांसाठीच एकत्रच बनवणार आहे. थोडंसं ग्रेव्हीदार. तेलाबद्दल पण कमेंट होते ना तुमच्या की खरंच ताई तेल वापरते, तर हां आहे आता प्रमाण जास्त. पण बघा आता 3 महिन्याला जर 15 किलोचा डबा लागत असेल, त्यात आपलं देवधर्म पूजापाठ, आणि माझा दिवा सकाळ संध्याकाळ असतात 2-3 जागी, आणि जास्त असतं. म्हणजे असं नाही की मी दिवा 1 लावते, 2 दिवे लावते. पुन्हा कोण आलं गेलं असतं, एखाद्या जेवणामध्ये तळणीचा पदार्थ, कधी पापड तळले जातात, म्हणजे खूप गोष्टी असतात. ज्यांच्या घरात विचारलं जातं ना की तेल एवढं आणलेलं एवढं होतं आणि संपलं कसं, त्यांना सांगेन की आपण सगळ्या गोष्टीचा हिशोब नाही देऊ शकत. तसंच दादाचं झाले. ते काय थोडीच बघतात की बाबा कुठल्या ह्याला किती वापरलं काय, त्यांचं आपलं एक काम असतं, तेल भरपूर वापरते. पण जर 3 महिन्याला 15 किलो लागत असेल तर मला वाटतं की महिन्याचं 5 किलो नॉर्मल आहे, तेवढं काही जास्त नाही आहे. लोक डबा खात असतील म्हणायला गेलं तर, मी उलट कमी वापरते. पण असं आता तुम्हाला पण वाटतं ना तर ठीक आहे, त्यांना वाटतं तुम्हाला वाटतं म्हणजे वाटतं, काही हरकत नाही आहे. चला आता फोडणी देत आहे. कांदा, लसूण, टोमॅटो, आलं, कोथिंबीर फ्रीजमध्ये असून लक्षात नाही माझ्या, रेग्युलर नसते ना त्यामुळे मला वाटलं नाही, बघितलंच नाही आहे. होती मीच ठेवली आहे, सगळं मीच केलं आहे.
कधी कधी असं कोणाकोणाचं होतं, आपल्याच वस्तू आपल्याला माहीत असतात, आपणच ठेवलेल्या असतात, पण त्यावेळेला आपल्याला डोक्यात रेग्युलरप्रमाणे असते की कोथिंबीर माझ्यातली संपलेली आहे. कारण मी तुला कायम म्हणते कोथिंबीर नाही. आणि तुमच्या परवा कमेंट होतं की तुला किती वेळा सांगितलं आम्ही टेरेसला लाव, काही उपयोग नाही. लावून सुद्धा बघितलेलं आहे, आलेली नाही. तुम्ही म्हणसाल की आजच्या व्हिडिओमध्ये आई दिसलेली नाही, तर आई गेलेली आहे आपली चिंचणी मायका सौंदती. तिचं देवदर्शन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आज संध्याकाळी माझ्या मते 2-3च्या दरम्यान ती येतील, म्हणजे पाटेच्या 2-3 दरम्यान येतील. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला, मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.